बातमी बघतोय गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या एका मोठ्या विधानाची। अजित पवार यांना उपमुख्यमंत्री मानत नसल्याचं मोठं विधान भाजपाचे आमदार आता गोपीचंद पडळकर यांनी केलंय। अजित पवार हे लबाड लांडग्याचं पिल्लू आहे असा घणाघात त्यांनी केलाय। आमच्याबाबत अजित पवार यांची भूमिका काय आहे हे माहिती असल्याचंही त्यांनी म्हटलंय। याशिवाय सरकार धनगर समाजासोबत नसल्याचं त्यांनी सांगितलंय। धनगर समाजाला आरक्षण न मिळाल्यास मोठं आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी यावेळेस दिलेला आहे। बघा, अजित पवारांना मुळात आम्ही मानत नाही। हा लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे। आम्ही अशा लोकांना मानत नाही आणि त्यामुळं मी त्यांना पत्र द्यायचा काही विषयच नाही, कारण ते नेहमी आमच्या विरोधातले आहेत। ते कुठं जरी आले आमच्याबरोबर आले तर त्यांची काही भूमिका बदलल अशी परिस्थिती नाही। त्यामुळे आम्ही त्यांना पत्र देण्याची मला काही गरज वाटत नाही। त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही। आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावरती हा विषय सिरियसली घातलाय। अजित पवारांची भूमिका आमच्या बाबतीत काय आहे ते काय सांगायला लागत नाही। तर आपण पाहतोय गोपीचंद पडळकर यांनी आता अजित पवार यांच्यावर टीका केलेली आहे। आम्ही अजित पवार यांना उपमुख्यमंत्री मानतच नसल्याचं त्यांनी यावेळेस सांगितलेलं आहे। याशिवाय त्यांनी म्हणत असताना अजित पवार हे लबाड लांडग्याचं पिल्लू असल्याचं त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे। अजित पवार यांना उपमुख्यमंत्री मानत नाही असं मोठं विधान त्यांनी केलेलं आहे। धनगरांना आरक्षण न दिल्यास आम्ही आंदोलन करू असा इशारा यावेळेस गोपीचंद पडळकर यांनी दिलेला आहे। एकंदरीतच धनगर समाज आरक्षणासाठी आता गोपीचंद पडळकर हे आक्रमक झाले असल्याचं बघायला मिळतंय।